नमस्कार मित्रांनो, आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे। आज सोमवार 1 जुलै 2024। आज आपण महाराष्ट्रातील हवामानाचा अंदाज घेणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनलला नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। आपण या चॅनलवरती असेच रोजच्या हवामानाचे अंदाज देत असतो। चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, जसं की आपल्याला दिसत असेल, अरबी समुद्रामध्ये चक्रीवादळ तयार झालेलं आहे। त्यामुळे आज महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार असा पाऊस पडणार आहे। त्यामध्ये आपण पाहायला गेलो तर आपल्याला दिसेल की मुंबई आणि उपनगरामध्ये आज जोरदार अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। त्यामध्ये आपण पाहत असाल तर आपल्याला दिसेल की मुंबई आणि उपनगरामध्ये जोरदार पाऊस आज पडताना दिसणार आहे। मुंबईच्या काही भागांमध्ये आज जोरदार असा मुसळधार पाऊस पडू शकतो। अतिवृष्टीचा इशारा आज मुंबईला दिलेला आहे। त्याचबरोबर मुंबईसोबत उपनगरासोबतच कोकण किनारपट्टीलाही सुद्धा जोरदार पाऊस पडताना दिसत। त्यामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागामध्ये आज जोरदार पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे। त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्याला सुद्धा आज जोरदार पावसाचा फटका बसू शकतो। सांगली जिल्ह्यात जर बघायला गेलं तर सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर, तासगाव, कुची, जत या भागामध्ये सुद्धा आज आपल्याला जोरदार असा पाऊस पडताना दिसणार आहे। काही भागामध्ये ढगाळ वातावरण राहील तर काही ठिकाणी जोरदार असा पाऊस पडेल। सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा काही भागामध्ये आज आपल्याला मित्रांनो जोरदार असा पाऊस पडताना दिसू शकतो, तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण असणार आहे। लागून असलेला पुणे जिल्ह्याला आपण पाहायला गेलो तर पुणे जिल्ह्यातील काही भागांमध्ये आज पाऊस पडताना आपल्याला दिसणार आहे। त्यामध्ये खेड, शिरूर, चाकण, राहू, दौंड या भागामध्ये, कामशेत या भागामध्ये मंचर आपल्याला जुन्नर पाऊस पडताना दिसणार आहे। त्याचबरोबर आपण पाहायला गेलो तर लागून असलेला अहिल्यानगरमध्ये जामखेड, कर्जत, श्रीगोंदा, राळेगण या भागामध्ये ढगाळ वातावरणासह थोड्याफार प्रमाणात आज पाऊस पडण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर राहुरी, घोडेगाव, श्रीरामपूर, संगमनेर या भागामध्ये आपण पाहायला गेलो तर मध्यम स्वरूपाचा पाऊस, काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस हा पडताना आपल्याला दिसणार आहे। काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहू शकते। उत्तर महाराष्ट्रातील आपण पाहत असाल तर आपल्याला दिसेल की नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, निफाड, त्यासोबतच आपण जर पाहत असाल येवला तर आपल्याला दिसेल की आज ढगाळ वातावरण, घोडेगाव, राहुरी, श्रीरामपूर, संगमनेर या भागामध्ये सुद्धा आज आपल्याला धुळे जोरदार असा पाऊस पडताना दिसत आहे। या विभागाला सुद्धा हवामान विभागाने येलो अलर्ट दिलेला आहे। त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल तर आज पाऊस पडताना आपल्याला दिसणार आहे। नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, मनमाड, मालेगाव, चाळीसगाव या भागामध्ये सुद्धा आज काही प्रमाणामध्ये पावसाची शक्यता आज दिसत आहे। धुळे आणि जळगाव जिल्ह्याला हवामान विभागाने येलो अलर्ट दिलेला आहे। या जिल्ह्यातील काही भागांमध्ये आज जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला दिसणार आहे, तर काही भागामध्ये पावसाच्या हलक्या सरी आज पडताना दिसतील आपल्याला। त्याचबरोबर आपण छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील सिल्लोड, चिखली, पैठण या भागामध्ये सुद्धा आपल्याला दिसत आहे की येथे सुद्धा पावसाची शक्यता आज हवामान विभागाने वर्तवलेली आहे। लागूनच असलेल्या बीड जिल्ह्यातील कैज, परळी, माजलगाव या भागामध्ये, गेवराई या भागामध्ये सुद्धा आज आपल्याला पावसाची शक्यता हवामान विभागाने दिसत आहे। त्याचबरोबर लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा जोरदार पाऊस आज पडताना आपल्याला दिसणार आहे। नांदेड जिल्ह्याला सुद्धा काही भागामध्ये आज पावसाची सरी पडताना आपल्याला दिसणार आहे। त्याचबरोबर परभणी, हिंगोली, वाशिम या भागामध्ये सुद्धा आज ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी तर काही ठिकाणी जोरदार पाऊस वाशिम आज आपल्याला पडताना दिसत आहे। वर्धा जिल्ह्यातील त्याचबरोबर यवतमाळ, वर्धा पावसाच्या या भागामध्ये सुद्धा आपण पाहत असाल तर आपल्याला दिसेल की येथे सुद्धा पावसाच्या सरी पडताना दिसत आहे। काही ठिकाणी जोरदार असा पाऊस पडताना दिसणार आहे। वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा हवामान विभागाने पाऊस पडण्याची शक्यता सांगितलेली आहे। त्यामुळे येथे सुद्धा पाऊस पडू शकतो। त्याचबरोबर चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस पडताना आपण जर का पाहायला गेलो तर आपल्या लातूर जिल्ह्याला सुद्धा फटका बसताना पावसाच्या सरी पडताना दिसणार आहेत। गडचिरोली जिल्ह्याला सुद्धा जोरदार विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस आज आपल्याला पडताना दिसत आहे। एकंदरीत पाहिलं गेलं तर महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये सोलापूर जिल्ह्यातील बहुतांश पाऊस पडताना आपल्याला दिसणार आहे। हवामान विभागाने दिसत आहे काही भागांना येलो अलर्ट सुद्धा दिलेला आहे। अधिक माहितीसाठी आपल्या चॅनल आता सबस्क्राइब करून घ्या। धन्यवाद मित्रांनो। या भागामध्ये आज थोड्याफार हलक्या सरी पावसाच्या पडू शकतात तर काही ठिकाणी जोरदार असा पाऊस पडू शकतो। एकंदरीत मित्रांनो पाहायला गेलं तर आज महाराष्ट्रातील बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी जोरदार असा पाऊस पडताना दिसणार आहे। तर मुंबई आणि उपनगरामध्ये आज अतिवृष्टी देखील होऊ शकते। अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करून घ्या। धन्यवाद मित्रांनो।